परिश्रम घेणारे आयुष्यमान, जयंतजी दिंडे, ऋषी वर्मा, सर्व डिजिटल आणि प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी, भावांनो आणि बहिणींनो, मी म्हटलं की आज संविधान दिवस आहे आणि संविधान दिनाच्या दिवशी, ज्या दिवशी कायदा निर्माण त्यांनी फोडाफोडी केली, काय फरक पडतो? इथूनही काही लोक फुटली, काय फरक पडतो? खरं तर त्यांची नावं पण घ्यायची इच्छा नाही, कारण ही ती सगळी माणसं आहेत की आपण आपली जीवच खराब करू नये, सोडूनच द्यावा तो विषय. गुलाब पाटील काल असं म्हणाले की आपल्याकडे नगर विकास खाते आहे, आपल्याकडे चिकार पैसे, 1 तारखेला झोपू नका, घराच्या बाहेर थांबा, लक्ष्मी येणार आहे. अरे कशी येणार आहे दादा, कशी येणार आहे? आपल्याकडे नगर विकास खातं आहे म्हणजे काय? अरे नगर विकास खातं हे नगरांचा विकास करण्यासाठी असतं. नगर 49 ला या देशाला एक नवं संविधान बहाल केलं गेलं. 26 नोव्हेंबर 1949 ला या देशामध्ये इथून पुढे मनुवादाचा कायदा राहणार नाही. इथून पुढे कुठलीही जातीधिष्ठित समाज व्यवस्था असणार नाही, तर गुणाधिष्ठित समाज व्यवस्था असेल. वर्ण व्यवस्थेवर आधारित समाज असणार नाही, तर गुणवत्तेवर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत, ज्यांनी हा शिवसेनेचा वटवृक्ष वाढवला, घडवला, जगवला, आपलं आयुष्य पणाला लावलं, ते वंदनीय बाळासाहेब ठाकरे. या मंचावर उपस्थित जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी, मनसेचे संदीप किरवे, त्यासोबतच कावजी जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे, सभापती विठ्ठलजी लंगडे, राष्ट्रवादीचे काशीनाथ कोरडे, काँग्रेसचे श्री रामदास धांडे, या मंचावर उपस्थित इगतपुरी नगर परिषदेसाठी निवडणुकीला उभे असणारे महाविकास आघाडीचे उमेदवार, नगर परिषद पदाच्या उमेदवार सौ शुभांगी दळवी, नगरसेवक पदासाठी उभे असलेले उमेदवार सतीश प्रभाकर यादव, लंका रामदास कांबळी, नंदकुमार विठ्ठलराव भोंडे, हसीना जाकीर खान, बाळू दशरथ कवडे, शरद निवृत्ती. 70 वर्षाची आजी पण सुरक्षित नाही. माया हो, तुम्ही विचार करा की एक मी शाळेत जाताना मला आठवतं की आई आमची वेणी फणी करून द्यायची, शाळेत दप्तर द्यायची, आम्ही उड्या मारत जायचो. आजी सांगायची, गल्लीतल्या 1-2 पोरांना सांगायची, अय पोरं, लेकराला माझ्या मेन रोड ओलांडावा लागतो रे, येताना लेकराला घेऊन या. आणि पोरं सुरक्षितपणे लेकराला घेऊन यायचे. आता परिस्थिती काय आहे? आता स्कूल बस येईपर्यंत आई थांबते बस जवळ, लेकराला बस मध्ये चढवते आणि शाळेतून बस परत येताना बसच्या आधी आई येऊन थांबते. किती असुरक्षितता आहे, देऊ शकत नाही. आणि लाडक्या बहिणीच्या गप्पा मारतात. लाडक्या बहिणी नाही, सुरक्षित बहिणींची जास्त गरज आहे. पण बहिणी सुरक्षित कुठे आहेत आणि बहिणींची लेकरं तरी सुरक्षित कुठे आहेत? याच्यावर फडणवीस काम करत नाहीत, याच्यावर भाजप काम करत नाही. भाजपला वेळ नाही, कारण पक्ष कुणी फोडायचे, माणसं कुणी फोडायची, ठेकेदारीतनं कमिशन कुणी कमवायचं, ही कामं जास्त महत्वाची आहेत त्यांच्यासाठी. बिल्डरच्या घशात सगळ्या जमिनी चालल्यात, सगळ्या जमिनी बिल्डरच्या घशात. इकडे अशोका नावाचा बिल्डर 500 एकर जमीन घेतली त्याने, 500 एकर जमिनीमध्ये पठ्ठ्या तिकडे रेसॉर्ट आणि सगळं उभं करतोय. काय गोरगरिबांच्या जमिनी राहिल्या आणि काय गोरगरिबांना मिळालं? आणि तुमच्या जमिनी तुमच्याकडून चिंचोक्याच्या भावात घेतल्या त्यांनी आणि सोन्याचा भाव करून त्याच्यामध्ये ते धंदा कमावतील. त्यांना धंदा कमवून देण्यासाठी त्यांना सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी कोण देईल? त्यांना त्या कामासाठी बँकेचं लोन असेल किंवा वीज बिला. खरंच नाशिक जिल्ह्यामधले मटके जुगार बंद झालेत का? हटवटी बंद झाली का? उगा आपलं काहीतरी सोशल मीडियाला रील फिरवल्या म्हणजे होतंय होय? इगतपुरीमध्ये किती जुगार मटक्याचे अड्डे असतील बरं, आणि किती हदवट्ट्या असतील, किती बार असतील, काय पोलीस करतात आणि काय कायद्याचा बालेकिल्ला आहे इथं? ड्रग्सच्या विषयावर 3 वर्ष झालं मी लढतीये आणि भाजपने काय केलं? ड्रग्स प्रकरणात आरोपी असणारा धाराशिवचा माणूस, त्याला भाजपने प्रवेश दिला. भाजप हिंदुत्वाच्या मोठ्या गप्पा मारतीये. खरंच हिंदुत्व कळतं यांना?
हिंदुत्व हा भाजपसाठी मार्केटिंगचा आणि अजेंड्याचा विषय आहे. फक्त आणि फक्त मार्केटिंग अजेंडा करते. हिंदुत्व हा त्यांच्यासाठी श्रद्धेचा विषय नाही. तो जर विषय असता तर पालघर साधू हत्याकांडातला आरोपी काशीनाथ चौधरीला भाजपने प्रवेश दिला नसता. भाजप काशीनाथ चौधरीला प्रवेश देऊ शकते, याचा अर्थ भाजप काहीही करू शकते. भाजपला हिंदुत्वाशी काही घेणं देणं नाही.